राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये स्वागत. असत्यमेव जयते, अभिजित जोगांच्या पुस्तकाचा पुढचा भाग फार गमतीदार आहे. आता वैदिक संस्कृती ते अखिल भारतीय हिंदू संस्कृती असा हा प्रवास आहे. गमतीदार आहे ते, पण फार छान त्यांनी अभ्यासपूर्ण लिहिलेला आहे की वेदांची निर्मिती ही सरस्वती नदीकाठी मुख्यतः हरियाणामध्ये झाली हे आपण आता जाणतो. पण वैदिक संस्कृतीचा प्रचार जसा सर्वदूर होऊ लागला तसे इतर प्रदेशातील लोकांनीही भारतीय संस्कृतीच्या विकासाला मोठं योगदान दिलं. भारतीय संस्कृतीतील तत्वज्ञान विषयक चिंतन पूर्व उत्तर प्रदेश व बिहार या भागात झालं. उपनिषद, सूत्रे, बौद्ध, जैन यांसारखी दर्शने यांची निर्मितीही इथलीच. तांत्रिक परंपरा बंगालमध्ये विकसित झाली तर मूर्तीपूजा ही संकल्पना दक्षिण भारतामधून आली. विविध वनवासी जमातींमधील निसर्ग पूजेची परंपरांनी वैदिक संस्कृतीचा प्रवाह अधिक चैतन्यशील केला. आजची हिंदू संस्कृती आसेतु हिमाचल देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्व भारतीय लोकांनी निर्माण केलेली ही संस्कृती आहे. सर्वात प्राचीन संस्कृती आहे ती. ग्रेट संस्कृती आहे. त्याच्यामध्ये उत्तर दक्षिण, पूर्व पश्चिम, आर्य अनार्य, गोरे काळे अशा कुठल्याही भेदभावाला, सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे उत्तर दक्षिण, पूर्व पश्चिम, आर्य अनार्य, गोरे काळे अशा कुठल्याही भेदभावाला, वैर भावनेला वा संघर्षाला आपल्या संस्कृतीमध्ये जागाच नाही. पण केवळ राजकीय स्वार्थासाठी आत्ताचे सर्व राजकीय नेते हा भेदभाव निर्माण करायचा, आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. असे संघर्ष कोणी निर्माण करू पाहत असेल तर तो धर्मवेड व राजकीय स्वार्थ यातून आलेला घातक अजेंडा आहे, हे लक्षात ठेवा. हे पुस्तक आपल्याला खूप काही शिकवतं. हे भेदभाव म्हणजे भाषांमधली मारामाऱ्या, प्रांतांमधली मारामारी, काळ्या गोऱ्यांमधली मारामारी, आर्य अनार्यांमधली मारामारी, हे उच्च हे नीच अशी मारामारी, सवर्ण आणि खालचे, दलित ब्राह्मण, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या आपल्या संस्कृतीमध्ये या भेदाला स्थानच नाहीये खरं सांगतो. पण ते निर्माण केलं जाते मुद्दामहून. म्हणजे फोडा आणि राज्य करा या भावनेतून ब्रिटिशांनी ते केलं. आणि मग त्याच्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये नेहरू आणि सरकार यांनी पुन्हा तेच केलं. सगळं काँग्रेसनी केलं. त्यांनी सगळं शिक्षण पद्धती, सगळी मीडिया अख्खा डाव्यांच्या हातात दिला आणि डाव्यांना तर काय विध्वंसच करायचा आहे. त्यामुळे असत्यमेव जयते पुस्तक मी त्यातल्या अशा छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवते. आवर्जून बघा. भारत आणि हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती सर्वात प्राचीन, पुरातन, सर्वात परफेक्ट सायंटिफिक आपली संस्कृती आहे. आपली भाषा तशी आहे आणि याचा सार्थ अभिमान वाटावा आपल्या प्रत्येक भारतीयाला, म्हणून हा खटाटोप आहे. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.